तर पाटील हे नेहमी कायद्याचा चौकट सांगतायत की पुरुषाच्या बाजूचंच वंशावळ धरली जाऊ शकते, महिलेच्या बाजूने हा कायदा आहे. हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देश पातळीवर कायदा आहे. मग एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकारसुद्धा हातबल होतं की तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मान्य करावी. आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना, आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतोय. कायद्याच्या चौकटीत बोलतो, नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेल्या, कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतोय. पण कायद्याच्या चौकटीत जे काही शब्द बसतात त्याला तज्ज्ञ आवश्यक आहेत, त्याच्यासाठी अभ्यासक आवश्यक आहेत, आणि कायदा बनवणारे मंत्री महोदय म्हणजे त्या नातीने विधानमंडळातले सदस्य असणं आवश्यक आहे. ते सगळेच इथं आहेत याच व्यासपीठावर. ते शब्द आत घालण्यासाठी याच लोकांची आवश्यकता आणि तेच इथं आहेत. नाही, ते 24ला बघूया, ते सरकारच्या हातात आहे, ते आज नाही. ते तो विषय पुढे तर आज नाही. सरकार शब्द मध्ये घेतील, या महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्यासाठी ही आम्हाला खात्री. एक सांगितलंय आता, एक आणखीन 23ला सांगू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू